नमस्कार, स्वाद घरच्या या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला भरल्या वांग्याची भाजी दाखवते। ती आपण कशी करायची ती कुकरमधली भाजी दाखवते। त्यासाठी आधी आपण वांगी चिरून घेऊ। वांगी चिरून घेतले मी। आता आपण मसाला बनवू। इथे मी दाण्यांचा कूट केला आहे। वांग्याचा मसाला करायचा आहे आपल्याला। आता हा भरून वांगे भरून मग आपण ती भाजी कुकरमध्ये बनवणार आहोत। इथे मी आलं लसूण क्रश करून घेतलंय। तुम्हाला पाहिजे तर तुमच्याकडे आलं लसणाची पेस्ट असली ती टाकली तरी चालेल, किंवा दाण्यांचं कूट करतानाही तुम्ही त्याच्यात आलं लसूण वाटून घेतलं तरी चालेल। याच्यात आपण आता हळद टाकू, लाल तिखट आणि हा काळा मसाला, चमचा मीठ मिक्स करून घेऊ व्यवस्थित। ही कुकरमध्ये बनवते मी भाजी, खूप छान होते ती चवीला। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कढईत भी करू शकता ही भाजी। थोडंसं तेल घालू आपण आता। मसाला तयार करू आता। तुम्हाला पाहिजे तर थोडं पाणी टाकूनही तुम्ही हा मसाला बनवू शकता, आणि तो वांग्यामध्ये भरू आपण आता आपण वांग्यामध्ये हा मसाला भरून घेऊ। हे अशा पद्धतीने रेडी करायचा तो मसाला। अशा पद्धतीने आपण सगळे वांगे भरून घेऊ आधी मसाल्यात। आपले वांगे भरून झाले आता। आपण याच्यात आता कुकरमध्ये भाजी बनवू ती। याच्यात थोडं जिरं टाकते मी, थोडंसं लाल तिखट घालते पुन्हा, आणि अगदी थोडासा काळा मसाला। तशी गरज नाही आहे याची, पण घातला तर अजून भाजीला चव वाढते आपली। जसं आपण वांग्यामध्ये मसाला भरला आहे, तर हे बघा, तुम्हाला टाकायचं असलं तर टाका, तशी याची गरज नाही आहे, पण मी घालते। आता आपण वांगे ठेवतो। मिक्स करून घेऊ। आता हा राहिलेला मसाला टाकते मी त्याच्यात वांग्यांमध्ये। जो आपला मसाला उरलेला होता तो मी त्याच्यात टाकलाय आता। त्याला परतून घेऊ व्यवस्थित, मिक्स करून घेऊ त्याला। तुम्हाला जर लगेच कुकरमधली भाजी अशी आवडत नसेल खायला, तर त्याला तुम्ही असं कुकरमध्ये भाजी अशी टाकून त्याला 10 मिनिटं तुम्ही अशी शिजवून घ्या, आणि त्यानंतर मग कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या काढल्या तरी चालते। छान होते। फक्त पाण्याचं प्रमाण कमी ठेवा, याच्यात पाणी जास्त टाकू नका, कारण झटपट होते तयार ती कुकरमध्ये। तर पाणी जास्त टाकलं तर पाणीदार होते। मी आता याच्यात पाणी टाकते, अगदी थोडंसं घालते पाणी, फक्त ती दाट ग्रेव्ही झाली पाहिजे एवढंच पाणी घालते, कारण आम्हाला ते बाजरीच्या भाकरीसोबत खायची, म्हणून मी एवढंसं टाकलंय पाणी त्याच्यात। भातासोबत किंवा चपाती बरोबर खायचं तर ते अजून कमी केलं पाण्याचं प्रमाण तरी चालेल। भाकरीसोबत थोडीशी रश्श्याची करते मी याला। आता मी याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकते, आणि आपण कुकरचं झाकण लावू। याच्या आता आपण झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेऊ। भाजी झालेली आहे आता, आपण बघू। हे बघा किती छान झाली भाजी आपली, किती मस्त तरी आली आहे त्याच्यावर। आणि हा पण मसाला बघा भाजीचा, तुम्हाला काढून दाखवते बाउलमध्ये भाजी। हा बघा मसाला, तुम्ही पाहिजे तर याच्यात अजून तुम्ही पाणी टाकू शकता जास्त, जर तुम्हाला रस्सा पाहिजे असेल प्रॉपर। हे बघा
खूप छान शिजले वांगे आपले आणि मस्त रस्सा झालाय बघा. तवंग किती छान आली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.